अमरावतीच्या डफरीन रुग्णालयातील NICU मध्ये घडलेली भीषण दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे। या दुर्घटनेत काही निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पालकांवर व कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर इरविन रुग्णालयातील मॉर्च्युरी परिसरात मृत बालकांच्या पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून पालक आक्रमक झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख आणि माजी महापौर विलास इंगोले यांनी तातडीने इरविन रुग्णालयाच्या मॉर्च्युरीला भेट दिली। यावेळी त्यांनी हंबरडा फोडणाऱ्या पालकांशी संवाद साधून त्यांची व्यथा व वेदना समजून घेतली। पालकांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत या संपूर्ण दुर्घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी ठाम भूमिका नेत्यांनी मांडली। डफरीन रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था, नियमित फायर ऑडिट आणि एकूणच सुरक्षेच्या उपाययोजनांचा पारदर्शक तपास करून या निष्पाप बालकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दुर्दैवी बालकांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे नेत्यांनी यावेळी प्रकर्षाने सांगितले। तुम्ही सांगा तिथं प्रशासन काय करत आहे तिथला? बाळाचा दवाखाना आहे ना, तो महिलांचा दवाखाना आहे, बाळाचा आहे ना, तिथं लक्ष पाहिजे ना सगळ्याच अधिकाऱ्याला। पण आमच्या कालपर्यंत ज्या कंडिशन मध्ये होतो त्या कंडिशन मध्ये आम्ही विचारतो बाळाला काय तब्येत आहे, काय चालू शब्द बोलत नाही, पैसे द्यायला लागते बोलत म्हटलं या पोरींना त्यांनी अंदर जाऊ दिलं। त्यांना किती रिक्वेस्ट करायला लागले तर तो पाहू द्या म्हणून अंदर जायसाठी। 7 वाजेपर्यंत माहित पाहिलं ना बाबानं, म्हणजे मा पोरगा झाला मध्ये तुमची जाण झोपलं 3 वाजता मला माहित पडलं का आग लागली आहे म्हणून, पण मा पोरगा मरम पावलं ते मला माहित होतं त्याच्या आहे म्हणून। सगळे जे पोरगे वाचून होते मला माहित नाही पडलं। 7-8 वाजतापासून मी विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।